बघा इथं काय दिलेलं आहे, इफ ए इक्वल्स टू ए 2 5 3 3 1 2 1 2 1 प्रूव्ह दॅट ए स्क्वेअर इक्वल्स टू आयडेंटिटी मॅट्रिक्स. मग आता बघा इथं ए मॅट्रिक्स दिलेला आहे आणि आपल्याला ए स्क्वेअर फाइंड आउट करायचं. काय करायचं आधी, ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअर फाइंड आउट करायला काय करावं लागेल, ए इंटू ए करावं लागेल. काय करावं लागेल, ए इंटू ए. मग बघा इथं सगळ्यात पहिले सोल्युशन. मग सोल्युशनला काय करावं लागेल, ए इंटू ए. ए स्क्वेअर काढायचं ना, ए स्क्वेअर इक्वल्स टू मॅट्रिक्स ए इंटू ए. मग ए इंटू ए करा. ए इंटू ए करायला काय करावं लागेल, ए मॅट्रिक्स लिहायचं पहिले. काय इथं 2 5 3 3 1 2 नंतर इथं 1 2 1. ठीक आहे. पुन्हा ए मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स काय 2 5 3 3 1 2 नंतर इथं पुन्हा 1 2 1. मग आता मल्टिप्लिकेशन करा. मल्टिप्लिकेशन करताना काय करावं लागेल, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मग फर्स्ट रो काय इथं 2 इंटू 2 प्लस 5 इंटू 3 प्लस 3 इंटू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट एलिमेंट आता सेकंड रो सेकंड कॉलम. मग सेकंड रोचा फर्स्ट एलिमेंट आहे फर्स्ट फर्स्ट एलिमेंट आहे 2 इंटू 5 प्लस 5 इंटू 1 प्लस 3 इंटू 2 3 इंटू 2. त्याच्यानंतर थर्ड. मग आता थर्ड एलिमेंट कोणता आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम. फर्स्ट रो मध्ये थर्ड कॉलम. मग बघा 2 इंटू 3 प्लस 5 इंटू 2 5 इंटू 2 प्लस 3 इंटू 1 3 इंटू 1. ठीक आहे. मग हा झाला फर्स्ट रो ऑफ मल्टिप्लिकेशन मॅट्रिक्स. मग आता आपल्याला काढायचं सेकंड रो. मग सेकंड रोला काय करावं लागेल, सेकंड रो फर्स्ट कॉलम. मग सेकंड रो इथं 3 इंटू 2 प्लस 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 1. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता नेक्स्ट बघा सेकंड रो सेकंड कॉलम. म्हणजे इथे येणार आहे 3 इंटू 5 प्लस 1 इंटू 1 प्लस 1 इंटू 1 प्लस 2 इंटू 4 सॉरी 2 इंटू 2. त्याच्यानंतर नेक्स्ट. तर नेक्स्ट बघा सेकंड रो थर्ड कॉलम. मग सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 3 इंटू 3 प्लस 1 इंटू 2 1 इंटू 2. त्यानंतर 2 इंटू 1. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 1 इंटू. आता बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम. मग थर्ड रो मध्ये फर्स्ट एलिमेंट आहे 1 सेकंड एलिमेंट पण 1 आहे 2 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 इंटू 3 त्याच्यानंतर प्लस 1 इंटू 1. त्याच्यानंतर नेक्स्ट. आता बघा थर्ड रो सेकंड कॉलम. थर्ड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 1 फर्स्ट रो सेकंड रो मधला फर्स्ट एलिमेंट आहे 5 प्लस 2 इंटू 1 प्लस 1 इंटू 2. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट वाली. मग थर्ड रो थर्ड कॉलम 1 इंटू 3 प्लस 2 इंटू 2 प्लस 1 इंटू 1. मग बघा आपण आता सगळे एलिमेंट काय केले, मल्टिप्लाय केले. ठीक आहे. मग बघा आता इथं मॅट्रिक्स फायनल मॅट्रिक्स काय येईल, 2 दुनी 4 प्लस 5 त्रिक 15 प्लस 3 1 3. त्याच्यानंतर नेक्स्ट 5 त्रिक 15
सॉरी 5 दुने 10, 5 दुने 10, 5 एक 5 आणि 3 दुने 6. मग इथे येईन 5 दुने 10 प्लस 5 एक 5 प्लस 3 दुने 6. त्याच्यानंतर 3 दुने 6 प्लस 5 दुने 10 प्लस 3 एक 3. त्यानंतर सेकंड रो 3 दुने 6 प्लस 3 एक 3 प्लस 2, 5 त्रिक 15 प्लस 1 प्लस 4. त्याच्यानंतर 3 त्रिक 9 प्लस 2 प्लस 2. त्याच्यानंतर इथं 2 प्लस 6 प्लस 1. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे 5 प्लस 2 प्लस 2. इथे येणार आहे 3 प्लस 4 प्लस 1. मग बघा आता इथं काय येणार 4. बघा 5 15 आणि 4 19, 19 आणि 3 21. इथं काय येणार आहे 10, 10 आणि प्लस 5 15, 15 आणि 6 21, 16 आणि 3 19. त्याच्यानंतर 6 आणि 3 9, 9 आणि 2 11. त्याच्यानंतर इथं काय येणार आहे 5 आणि 1 5 16, 16 आणि 4 19. नंतर इथं काय येईल 9 4 13. नंतर 6 3 9. नंतर इथं 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. नंतर इथं 4 आणि 3 7 आणि 1 8. ठीक आहे. म्हणजे हा आला ए स्क्वेअर. मग ए स्क्वेअर आयची इक्वलमध्ये आला का नाही आला. आय काय राहणार इथं आय राहणार आहे बघा 1 0 0 0 1 0 0 0 1. हा राहणार आहे आय मॅट्रिक्स. मग ए स्क्वेअर इज नॉट इक्वल्स टू आय मॅट्रिक्स. मग ए स्क्वेअर काय आला आपला आय मॅट्रिक्सच्या इक्वलमध्ये नाही आला. ठीक आहे. म्हणजे आपल्याला ते प्रूव्ह करायचं होतं बट LHS इज नॉट इक्वल्स टू RHS आली. ठीक आहे. मग इथं लिहायचं LHS नॉट इक्वल्स टू RHS. ठीक आहे. हेन्स ए स्क्वेअर नॉट इक्वल्स टू आय. ॲक्च्युली ह्या क्वेश्चनमध्ये गडबड आहे काहीतरी. आपल्याला नुसतं ए स्क्वेअर फाइंड आउट करायचं वाटतं इथं, कारण की इथं आय दिलेलं नाही वाटतं. मी एकदा चेक करतो. ठीक आहे. 1 मिनिट आपण चेक करून घेऊ. आय थिंक इथं फाइंड आय स्क्वेअर आहे. 1 मिनिट आपण क्वेश्चन पेपर बघू. क्वेश्चन पेपरमध्ये आलेला प्रश्न आहे हा. पंचवीसची आहे 2024 समर. प्रश्न टायपिंग करताना चुकू शकतो. ठीक आहे. फायनल पेपरमध्ये बरोबर राहतो, कारण इथं माझ्याकडनं टायपिंग करताना चुकलं असेल. ठीक आहे. पेपर इथं क्वेश्चन दिलेलं नाही, बट आता काय की इथं जसं टाईप करेल त्याच्यानुसार जर बघितलं. ठीक आहे. तर आपल्याला काय सांगितलं होतं ए स्क्वेअर इक्वल्स टू
आय मॅट्रिक्स प्रूव्ह करायचं होतं, किंवा पेपरमध्ये असा पण प्रश्न राहू शकतो, ठीक आहे. याच्या जागेवरती मला वाटतंय फाइंड ए स्क्वेअर, ठीक आहे. असा प्रश्न असेल तर त्याच्यामुळं मग हे येणार नाही, ठीक आहे. ए स्क्वेअर जर फाइंड आउट करायला सांगितलं तर मग ए स्क्वेअर फक्त एवढंच येणार, ठीक आहे. मग हे आयडेंटिटी मॅट्रिक्स पण येणार नाही, ठीक आहे. आज समजा तुम्हाला क्वेश्चन दिलेला आहे फाइंड ए स्क्वेअर, आणि मग एवढंच क्वेश्चन पेपरला येणार, ठीक आहे. असं असं प्रश्न असणार तो, मला क्वेश्चन सापडत नाही, ठीक आहे. फाइंड ए स्क्वेअर, फाइंड ए स्क्वेअर, कारण की तिथं इक्वल्स टू आय मॅट्रिक्स येत नाही. ते आय मॅट्रिक्सचा क्वेश्चन दुसरा आहे, मला वाटतं मी तो प्रश्न कॉपी करून घेतला होता, तर ते आय ए स्क्वेअर इक्वल्स टू आय येतच राहिलं, ठीक आहे. जर असा प्रश्न पेपरमध्ये आला तुम्हाला सॉल्व्ह करता आला पाहिजे.